माझी फक्त मराठा समाजातल्या बांधवांना भगिनींना माझी विनंती आहे, ओबीसी समाजातल्या आहे, इतर समाजातल्या आहे, दलित बांधवांमधल्या तिथे पण आहे, यांच्या नादी लागू नका. निवडणुका येतील, निवडणुका जातील, परंतु ही जखम बरी होणार नाही. हे सतत त्याच्यावरती मीठ टाकत राहतील. मी अनेकदा सांगत आलो, अरे एक आपण उदाहरण म्हणून पकडूया. मी मगाशी जे बोललो तुम्हाला, महाराष्ट्रासारखं सक्षम राज्य, याच्यामध्ये तर उद्योगधंदेचा हा भाग आहेच. एक तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, उदाहरण. तुम्हाला आठवत असेल मागे रेल्वेचं आंदोलन झालं होतं, आठवतं ना? की नोकर भरती होती महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्या जाहिराती होता युपी बिहारच्या वर्तमानपत्रांमध्ये, महाराष्ट्रामध्ये जाहिरातीच नव्हत्या, कोणाला माहितीच नव्हतं. हे आम्हाला कळल्यानंतर हे सगळं सुरू झालं. तीच गोष्ट आपण समजा पकडूया. एक त्यातला एक पार्ट सांगतो, महाराष्ट्राच्या सुबत्तेचा एक पार्ट. मुंबई, ठाणा. मी ठाणा म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये 8 महानगरपालिका आहेत, त्यातले मी फक्त ठाणे शहर पकडतोय. हा, मी बाकीच्या महानगरपालिका पकडत नाहीये. मुंबई, ठाणा, पुणा, नाशिक, नागपूर. मी संभाजीनगर पण पकडत नाही आता. जर या 5 शहरांमध्ये मिळून साधारणपणे किती रिक्षा असतील अंदाजे तुम्हाला? साधारणपणे 90 लाख ते 1 कोटीच्या आसपास रिक्षा आहेत. त्यातले जवळपास 60% ते 70% हे रिक्षा चालवणारे परप्रांतातली लोक आहेत. आता माझ्या महाराष्ट्रामध्ये परवाने मिळत आहेत हे त्याला समजतंय, पण माझ्या महाराष्ट्रामधल्या ग्रामीण भागामधल्या तरुणांना ही गोष्ट समजत नाहीये की महाराष्ट्र राज्य सरकार हे परवाने वाटते. हे काय आजकाल मधली गोष्ट नाहीये, हे गेल्या 10-15 वर्षातली गोष्ट म्हणतो मी तुम्हाला. पण महाराष्ट्र राज्य सरकारकडनं ह्या गोष्टी दिल्या जात आहेत. आज मला साधी गोष्ट सांगा, 1 कोटी मुलांना या नुसत्या 5 शहरामध्ये काम मिळालं असतं? इतक्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असताना आमची मुलं तडफडतायत का? या नोकऱ्यांपासून, उद्योगापासून, सगळ्यापासून वंचित का राहत आहेत? याचं कारण सरकार आपलं जरी असलं तरी हे आपल्या मुलांपर्यंत, मुलींपर्यंत या गोष्टी कळवत नाहीये.